प्रेक्षकांना शैलेंद्र चौधरीचा नमस्कार। पिंपळनेर तालुक्यातील मालनगाव ग्रुप ग्रामपंचायत बिनविरोध घोषित झाली आहे। यात काँग्रेस पक्षाच्या वर चष्मा कायम राहिला आहे। आदिवासी ग्रामीण भागातील ग्रामस्थांचे मोठे मनधैर्य दिसून येत आहे। काँग्रेस तालुकाध्यक्ष भानुदास गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली सुखराम महाले व माजी तहसीलदार यशवंत सूर्यवंशी यांनी यासाठी प्रयत्न केले। भाऊसाहेब अशोक पाटील, दीपक सुभाष गांगुर्डे यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करीत त्यांची आई देखील बिनविरोध घोषित झाल्या। सातही प्रभाग रोहिदास सूर्यवंशी, सारिका सूर्यवंशी, बापू साई, बीबीबाई गांगुर्डे, तौलाबाई साबळे, रत्ना सोनवणे, राजेंद्र सूर्यवंशी तसेच शिवाजी भोडकी खडी ग्रामपंचायत पॅनल प्रमुख यांचे नेतृत्वाखाली 4 उमेदवार प्रमिला गायकवाड, रत्ना गायकवाड, सुशीला चौरे, शांताराम देसाई हे देखील बिनविरोध घोषित करण्यात आले। या राजकीय वर्तुळात ग्रामस्थ, महिला, नवयुवक यांचे कौतुक करीत शिवाजी चौरे, बोडकी खडी गटनेते युवराज चौरे, कालधर गणेश गावित यांनी मालनगाव ग्रामपंचायत बिनविरोध निवडणूक संदर्भात एक नवा आदर्श निर्माण केला आहे। शैलेंद्र चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। ग्रामपंचायतीच्या निवडणुकाचा कार्यक्रम आज माघारीचा शेवटचा दिवस होता। शेवटच्या दिवशी मालनगाव ग्रामपंचायत ही बिनविरोध झालेली आहे। मी साक्री तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष या नात्याने आमच्या सर्व ग्रामस्थांना, मालनगाव ग्रामस्थांना विनंती केली की आपण सगळे मिळून ही ग्रामपंचायत बिनविरोध करू। यासाठी माजी तहसीलदार, आमचे मित्र सूर्यवंशी रावसाहेब, त्याचप्रमाणे या गावाचे माजी सरपंच सुखराम महाले, सुखराम ठाकरे, नारायण भाऊ माचे असतील, गोरख भाऊ असेल, बापू साई, त्याचप्रमाणे आप्पा आहेत, त्याचप्रमाणे कनू भाऊ आहे, आप्पा महाराज आहे, पोलीस पाटील भाऊसाहेब आहे, मंगू भाऊ आहे,